पडतो, त्रास होतो. त्याच्यामुळे बैठका कुठंच नाही घ्या. परंतु अ, बाकीच्या जिल्ह्याप्रमाणे पश्चिम महाराष्ट्राप्रमाणे हिंगोलीने सुद्धा आज रेकॉर्ड तोडले. रात्री निघाल्यापासून हजारो लोक रस्त्यांवरती आहे. मीडियाचे बांधव सुद्धा रात्री होते, रात्री पण गर्दीच होती. आणि आता हे गाठी भेटी आहेत. आता हे नेमकी गाठी भेट आहे का बैठक आहे का सभा आहे याचा सुद्धा मेळ लागत नाही. म्हणून आपल्या माध्यमातून माझं एवढंच म्हणणं आहे देवेंद्र फडणवीस साहेबाला, पुन्हा पुन्हा मराठ्यांचा अंत बघू नका. मराठे लय येणार आहेत मुंबईत, तुम्हाला जड जाईल. छगन भुजबळ सातत्यानं आरोप करतायत तुमच्यावर, तुम्ही दिल्लीपर्यंत आंदोलन करा, कुठपर्यंत आंदोलन करा, मात्र आमच्या काही फरक पडणार नाही. कोणी जरी पडणार, कुठपर्यंत जरी गेले तर काही फरक पडणार नाही. काय त्यांना आव्हान असणार? आता त्या नाशक्याला काय त्याला सवय लागली, नाही बोललं तरी बळत बोलायची सवय लागली त्याला. त्याला आम्ही बोलत नाही, त्याच्या तोंडाकडे बघून थोडत नाही आम्ही. पण आता त्याला एक ओबीसीच्या जीवावरती राजकारण करायची सवय लागली, पद मिळवायची सवय लागली. ओबीसी साठी काहीच नाही करण्याची त्याची कायमची भूमिका आहे. फक्त ते दिखाऊपणा करतो. इतका नाटक आहे ना देव, नाटकात बी होता वाटतं, तमाशात का नाटकात काय तरी होता देव पाहिले ती. असा बेस्ट त्याला पार्ट करता येते नाटकात. फक्त ओबीसी ओबीसी म्हणायचं, गोरगरिबाला भोळ्या बाबड्या ओबीसींना फसवायचं आणि सत्तेवरती बसायचं, ही त्याची पहिल्यापासूनची चाल आहे. काही करत नाही. आमच्यात काही बोलायची त्याला गरज नव्हती, आम्ही त्याला बोललो बी नाही. आता बोलायची काही गरज होती का त्याला? त्याला काही घेणं आहे का? आम्ही आमचं कायदेशीर मागतोय, हक्काचं मागतोय, आमच्या नोंदी सापडल्यात, याच्यापेक्षा आणखीन काय पाहिजे? आणि मी जाणार आहे रे बाबा, तुझ्या विरोधाला तुला माहिती आहे, तो विरोध केल्यामुळे ओबीसी तुझ्यापासून तुटलेला. ओबीसीला वाटतं उलट गोरगरीब ओबीसींना वाटतं की गोरगरीब मराठ्यांच्या लेकराचं कल्याण झालं पाहिजे, हे ओबीसीला तुझ्यामुळे वाटायला लागलंय. आणि हे सत्य आहे. ओबीसी बांधव सुद्धा आमच्या बाजूने त्याच्यासाठीच आहे. मी घेणार आहे हो, मी आरक्षण ओबीसीतून घेणार आहे, मुंबईला जाणार सुद्धा. भुजबळांनी असं देखील म्हटलेलं आहे की जरांगे पाटील जर अशा पद्धतीने आरक्षण घेण्याचा प्रयत्न करतील तर आम्ही सुद्धा रस्त्यावर उतरू, ओबीसी असं होऊ देणार. तुला काय आलं दुसरं त्याच्याशिवाय? तू माणसात माणूस ठेवला नाही मराठ्यांचा आणि ओबीसीचा. इतका नीचपणाचा विचार तू पसरला तुझ्या राजकीय स्वार्थासाठी. तुला दुसरं येतच काय? गोरगरीब ओबीसीला रस्त्यावर उतरायचं, तुला पद मिळवायची. तुला मधल्या काळात 6-7 महिने पद नव्हतं, बोलला का रे? नाही जातो आणि तो ओबीसीचा बोलला का? म्हणजे तो बेगडी प्रेम ना हे ओबीसीचं सुद्धा लक्षात आले. अरे आम्ही तरी त्या ओबीसीला एका शब्दानं दुखवलं नाही आतापर्यंत, आजपर्यंत आणि आयुष्यात दुखविणार नाही. कारण आम्हाला रोज एका ताटात राहायचंय. तुमच्या राजकारण्याचं ऐकून आमचं गरीब मराठ्यांचं गरीब ओबीसीचं पोट नाही भरणार, हे लक्षात ठेव. आणि ओबीसींना कळतंय, मराठ्यांना पण कळतंय. आपल्याला रोज एकमेकाच्या ताटात राहावं लागतंय, एकमेकाच्या सुखदुःखात राहावं लागतंय. राजकीय मराठ्याचं सुद्धा आम्ही ऐकत नाही. ओबीसी बांधवांनी सुद्धा हे काम कधीच करू नये. लक्षात ठेवा, यांचं ऐकून ना विनाकारण हे आपलं रक्त सांडितेल आणि सत्तेत बसतील. जर सरकार तुमच्यासोबत बैठकीला बसायला तयार असेल तर जरांगे पाटलांची काय भूमिका असणार आहे? तसं पाठीमागच्या वेळेस चर्चा केली, यावेळी चर्चेला आले तर चर्चा कवा होणार? 27 तारखेच्या आत. आणि नुसती चर्चा नाही पाहिजे मला, आता अंमलबजावणी आहे का आमच्या मागण्याची, 8-9 मागण्यांची? तर नसतं बाकीचं नाही. चर्चा फरच्याला कटाळा आला मला फार. तुम्ही 2 वर्षापासून सरकारला इशारा देत आहात, आम्ही मुंबईकडे येणार आहोत, सरकार आपलं गांभीर्याने घेत नाही. काय वाटते नेमकं? आम्ही कुठे घ्या म्हणतो? आम्ही कुठे घ्या म्हणतो तुम्हाला गांभीर्याने? ते तसले ठरून आंदोलन मी करत नाही, म्हणून तर माझा समाज माझ्या बाजूने. जरी 4-2 जण प्रत्येक जिल्ह्यातले, प्रत्येक तालुक्यातले काही भावी आमदार जरी लांब गेलेले असले तरी माझ्या गरीब मराठ्याला माहिती आहे, मी गरिबांसाठी लढतो. आरक्षण मिळवणारे इथं सुटसुटीत कारभार आहे आपला. आपण कधीच मॅनेज आंदोलन करत नाही. सरकारला मी बसतो आता, मग येता का तुम्ही, मग उपोषण सोडता का, असले धंदेच करत नाही आपण. आणि अशा लोकांना कधीच यश येत नाही. लक्षात ठेवा, जो ठरवून करतो, ज्याची स्वतःची जिद्द असती, स्वतःची इच्छा त्याची समाजासाठी लढायची. तुम्हाला हिंगोली शहरापासून इथपर्यंत 1 किलोमीटर यायला जर कुणाची वाट बघावं लागली, गाडीवर नेतो म्हणला, तर तुम्ही पोहोचणार नाही. तुमच्यात जर जिद्द असली, मी पायी व्हायला तिथं जाईल, तशी जिद्द आहे. हा, तुम्ही या नाही तर नका येऊ. आरक्षणच खेचून आणणार 29 ऑगस्टला बघा, आणतो का? जिद्द आहे तुमची,
आहे, आम्ही बघतोय, सर्वजण महाराष्ट्र बघतोय, परंतु सरकार तुमच्या चिंतेचा अंत पाहत आहे का? माझा बघितला तरी चालेल त्यांनी अंत, पण माझ्या समाजाचा बघू नये. माझा अंत बघा. मला काय त्रास द्यायचा द्या, माझ्या गरीबाच्या लेकराला त्रास देऊ नका, त्याला आरक्षणापासून वंचित ठेवू नका, तिचं वाटोळं करू नका. तुम्हाला मला फासावर द्यायचं तर द्या, मी सोळावर जायला तयार आहे जातीसाठी. मला तुम्हाला जितका त्रास देता येईल तितका द्या, पण माझ्या समाजाच्या लेकरा बाळांनी तुमचं काय केलं? त्यांना त्रास देऊ नका, त्यांना आरक्षण द्या, त्यांना मोठं होऊ द्या. नसता समाजाचा जर संयम ढाळला रे बाबा, कोणाच्याच बापाला मराठी आखडणार नाहीत आणि मुंबईत घुसणार आहेत. आडा फिडीचा ती शेड डोक्यात आणू बी नका, आणि त्या आडायला फिडायला मराठी भेट नसते. आणि तुला काय फोर्स लावायचा तेवढा लाव, बघ मराठीत जातात का नाही फोर्सच्या वरून मुंबईत. दादा, मुंबईत शिंदे समितीचे ऑफिस आणि 18 कर्मचारी काढून घेतले आहेत, माहिती मिळाली. नेमकं तुमचं काय म्हणणं आहे? कधी काढून घेतले? मागे एक महिन्यापूर्वी काढून घेतले. 2 ऑफिस होते. नाही, शिंदे एका शिंदे 73 नंबरचं जे ऑफिस होतं ते काढून घेतलं. त्यांना फक्त मी जागा ठेवली नाही. मी घेतो. हा, नाही नाही, मी माहिती घेतो. पण हे कधी असू शकतं, शिंदे समितीला मुदत वाढ द्यायच्या अगोदरचं असू शकतं असं मला वाटतं. मुदत वाढ आता दिली 1 महिन्यात. आता त्यांना ऑफिस दिलंय की नाही आपल्यापर्यंत तक्रार नाहीये. मी आता आजची त्याची माहिती घेऊन तेला ऑफिस सुद्धा द्यायला लावतो, काम सुद्धा सुरू करायला लावणार. दादा, तुम्ही असं देखील म्हणाले होते की आता जो काही मुंबईच्या दिशेने जात आहेत त्याच्यामध्ये दंगल घडवण्याचा प्रयत्न होणार आहे. काय खूप दंगल घडवणार आहे होणार आहे? काय असतं बघा, आपण काय बोलतो याच्यावरती चुनूक येते. आपण काय शब्द वापरलेत याच्यावरून चुनूक येतील. कारण देवेंद्र फडणवीसांना वाटत असेल ते लय शहाणे आहेत, लोक पण लय शहाणे आहेत, लय हुशार आहेत. तुम्ही इथून जाऊन गोव्याला अधिवेशन भरवता, तुमच्याच पक्षातल्या तुमचेच कार्यकर्ते आंध्रातून तुम्ही मोठे केलेले यांचं अधिवेशन तिथं घेता, तिथं सांगता मी ओबीसीसाठी लढणार. मराठ्यासाठी कोण लढणार? दलित मुस्लिमासाठी कोण लढणार? मायक्रो ओबीसी साठी कोण लढणार? धनगराच्या आरक्षणासाठी कोण लढणार? ते ओबीसी नाहीत का? ओबीसीचा काय हक्कच नाहीये का? असं माणूस बोलू शकत नाही कधी, जो राज्याच्या प्रमुख संविधान पदावर बसलाय, प्रमुख व्यक्ती, ज्यांच्याकडे पालकत्व आहे राज्याचं, ते असं बोलणार. आणि मग ते लोकांत चर्चा सुरू झाली की हे 100% तिथं षडयंत्र शिजलं गेलं. का शंका असू नये आम्हाला तिथं षडयंत्र शिजलंय म्हणून? इतके लांब न्यायची काय गरज आहे? आणि असं अधिवेशन असतं का कुठं? तुम्हाला अधिवेशन लक्षात आलं का? एखादी संघटना अधिवेशन घेते, ठराव करते, सरकारकडे पाठवते मागण्या. काही पक्ष असतो, ठराव करतो, मागणी सरकारकडे पाठवतो. एखादी कृती समिती असती, एखादी शेतकऱ्याची समिती असती, ते ठराव करतात एखादा अधिवेशन घेऊन, कारण त्यांचे पदाधिकारी कार्यकर्ते असतात आणि सरकारकडे पाठवते. हे देशातलं पहिलं अधिवेशन आहे. ओबीसीच्या देवेंद्र फडणवीस साहेबाच्याच ओबीसीच्याच काही नेत्यांनी घेतलेलं, कार्यकर्त्यांनी घेतलेलं, की त्याला सरकारचाच माणूस हजर आहे. आणि तुमच्या अधिवेशनाला, तुमच्या मागण्याचा ठरावाला जर मुख्यमंत्री जे अधिवेशन घेता कशाला? मुख्यमंत्र्याकडे जाणं म्हणा, या मागण्या आमच्या कर अंमलबजावणी. किती लोकांना बघा ओबीसी येड्यात काढायचं काम आहे. ज्याचं सरकार ऐकत नाही त्याचं अधिवेशन असतं आणि मागण्याचा ठराव असतो. मुद्दाम जास्त 1 मिनिटाचा वेळ घेतला मी तुमचा. तुम्ही प्रश्न महत्वाच्याच विषयाला हात घातला. समाज यांनी शहाणा होतो, हुशार होतो, असे प्रश्न समाजाच्या हिताचे राहते. जर तुम्ही ओबीसीचे नेते म्हणून घेता, स्वतःला ओबीसीचे लय पाठीराखे म्हणून समजून घेता, तुम्ही अधिवेशन भरवलं, अधिवेशनात तुमच्या मागण्याचा ठराव केला आणि तिला हजर कोण? मुख्यमंत्री. काय अधिवेशनाची गरज आहे? ज्याचं कोणी ऐकत नाही त्यांनी सभा घ्यावा, आंदोलन करावं, अधिवेशन घ्यावा, सरकारकडे मागण्या द्यावा. मुख्यमंत्री तुमचं नाही म्हणलं अधिवेशन षडयंत्र शेजारने घेतलं, कशाला घेतलं? काय घेऊन? त्याच्या पुढची शंका बळावती. आणखी पत्रकार बांधवांनी फडणवीस साहेबाला प्रश्न विचारला, मराठी मुंबईत येणार आहे. तो म्हणतो पोलीस बघून घेते. धमकी दो बघून घेते म्हणजे काय? कोणा हल्ला करणार आमच्यावर? फडणवीस साहेब, नादात राहू नका. तुम्हाला बहुमत मिळालं, लोकात जर एकदा सटकली ना, बहुमत नसतं आणि मराठ्यानेच बहुमत दिलं, इतकं लवकर उपकाराचे फेड करू नका. मराठ्याशिवाय सत्तेवर नाही येऊ शकत राज्यात कुणी. तुम्ही चुकीचं काम करायला लागलात, लक्षात ठेवा. एका बी पोराला जर काठी लागली ना, एका
तर राज्यातला तुमचा आमदार मंत्र्याचं फिरणं बंद आणि तुम्हाला महाराष्ट्र कायम बंद आणि तुमचं राजकीय करिअर जर नाही खलास झालं, नाव बदलून ठेवा तुम्ही मराठी. आयुष्यातून तुम्हाला उठवते राजकीय करिअर मधून मराठी. आणि तुमच्यामुळे मोदी साहेब सरकारला सुद्धा डाग लावणार. फक्त तुम्ही एकाही पोराला टोचून दाखवा, मोदी साहेब सरकार सुद्धा देवेंद्र फडणवीस साहेबांमुळे गोत्यात आलं म्हणून समजा. आणि आम्हाला बी मराठी म्हणते, ध्यानात ठेवा तुम्ही. आता खरं तर प्रताप सरनाईक यांच्यासोबत तुमची लातूरमध्ये चर्चा झाली होती आणि त्यानंतर ते काल बोलताना असं म्हणाले की चर्चेतून मार्ग निघतो. नेमका चर्चेमध्ये काही ठरलं होतं का? आणि त्यांनी हे असं वक्तव्य का करावं की चर्चेतून मार्ग निघतो? तुम्हाला चर्चेसाठी बोलवलं का मुंबईला? मी जात नसतो चर्चेला. तिकडे काय इतक्याला इतक्या जायला माझं इष्टी जायला पैसे नाही, मी इतक्याला जात नसतो. ते आले कशाला आली, एक आधी मिळत नाही लागला. 2-3 दिवसाचा आधीचा दौरा होता, म्हणजे या एवढा मोठा मंत्री महोदय व्यक्ती आपण का अवमान करायचं. आले, मी आधी विचारलं बुवा, आरक्षणाचा विषय तुमचा वैयक्तिक आहे. वैयक्तिक असला तर खोलीत बसतो, आरक्षणाचा असला तर मी पुढेच बोलणार. आपण चोट्टे चाट्टे नाही तर आपण चोरून काय धंदे करीत नाही. नाही म्हणे त्याच विषय मला करा सुरू. मग त्यांनी सुरूच नाही केलं, मग मीच सुरू केलं. काय करावं. पण ते सरकार कोण आले काय हे सिद्ध नाही झालं का, ते आलेत हेही नाही कळालं आणि त्यांनी नाही सांगितलं. त्यांनी मोठ्या मनाने सांगायला पाहिजे होतं की मी सरकारच्या वतीने आलोय, मग खरी चर्चा झाली. मग ते मिसगाईड करतात की काय असं वक्तव्य करून की चर्चेतून मार्ग निघतोय, नेमकं त्यांना काय म्हणायचं? आणि मी लय शहाणा आहे का मिसगाईड आणि फैसगाड व्हायला. आता बोलतो मला येणे कुंकड वड्या वगैरे नेलं असतं, कुंकड वरगडून टाकून दिलं असतं. आपण नुसतं ऐकत असतो. हा, सांग काय ते. आपण काय अत्यंत प्रामाणिक आहे समाज, अत्यंत नितांत प्रेम आहे माझ्या समाजावर. माझं नितांत शुद्ध प्रेम आहे. खोटरड खटरड बेगडी फिगडी नाही. हा, नाही तर भाऊ काल मग आता काय मला सांगावं लागतं. काल आजारी पडलो ना, एखादा म्हणला असता आता हिंगोलीचं नाही करत जातो गड्या. काल खरं सांगतो मला सलाईन नाही लावली, सलाईनच लागाना. सोया टोचून टोचून त्यांच्या 7-8 बोक्ष्या पडिले. मुलं तरी दुखाले बाबा चिटकी. आपण कधी खोटं नाही बोलत. परेशान झाले डॉक्टर. कारण सांगतो माझ्या शिरा सुद्धा हडकाला चिटाकल्या द्या बघा, इथून तिथून. डॉक्टरला शिर सुद्धा सापडत नाही. इतका झिजलोय मी गरिबांच्या पोरा बाळासाठी, लेकरांच्या. त्याच्यामुळे मला असं भुलीतेन किंवा मी मेलो तरी थांबत नाही. मी मराठ्यांसाठी मरायला तयार आहे, पण थांबणार नाही. मुंबईतच घुसणार आणि आरक्षणच घेणार. आता जे निवडणुका झाल्या त्यामध्ये फडणवीसांना मराठा समाजाने पाठिंबा दिला, त्यामुळं सत्ता आली आणि त्यामुळं इतर कोणाची दखल घ्यायची गरज नाही. म्हणजे एक प्रकारे तुमच्यावर टोला मारलाय नितेश राणे. ते बोललो काय आज? काय म्हणे? नितेश राणे असं म्हणाले की जी निवडणूक झाली आहे त्या निवडणुकीमध्ये मराठा समाजाने फडणवीस यांची बाजू निवडली, आता कोणाची दखल घ्यायची गरज नाही. आणि मग आम्ही काय म्हणतो? आम्ही पण तेच म्हणतो की मराठ्यांशिवाय या राज्यात सत्ता कोणाची येऊ शकत नाही. मराठ्यांनी त्यांना सत्ता दिली, इतक्या लवकर उपकाराची फेड करू नका. आणि तुम्ही जर मराठ्याचा अपमान करीत असली, कोणाची दखल घ्यायची गरज नाही, म्हणजे आंदोलनाची मराठ्याची दखल घ्यायची गरज नाही, तर तुमच्यावर शंका उपस्थित होईल. शेवटचं सांगतो, या हिंगोली शहरातून निलेश राणे साहेब, तुम्हाला सांगतो तुमच्या भावाला एकदा नीट सांगा, नाही तर मी असा धुईन त्याला. कारण मी दादांमुळे नितेश साहेबांमुळे त्याला बोलत नाही. त्याला आता शेवटचं सांगतो, तो जरा मराठ्याचा अपमान करायला लागला ना, मराठ्याच्या आंदोलनाची दखल घेत नाही. नितेश साहेब तुम्हाला सॉरी निलेश साहेब तुम्हाला पुन्हा एकदा सांगतो, तुमच्या त्याला पोराला सांगा नीट, नसता मी असा धुईन, तोंड दाखवलं जागा नाही ठेवणार पण. म्हणून निलेश साहेबाला पुन्हा सांगतो, त्याला दापा. मी गप कशामुळे, मी दादांना त्यांना मानतो म्हणून. याला इतकं धुईन ना मग तर याला तोंड बाहेर काढायची पंचायत होईल. लास्ट चान्स आता. आणि बोल म्हणा का इथून पुढे. मग 27 तारखेला होणार आहे हा मुद्दामून काढलेला दिवस म्हणायचा की योगा? नाही, आपण असं इतका नीच नाही, इतका नालायक वृत्तीचा माणूस नाही. आपण हिंदू संस्कृतीत जतन करणारा माणूस, वारकरी संप्रदायाची परंपरा जपणारा माणूस. आमच्यात केस कापीत नाहीत वारकरी त्याच्यात श्रावण महिन्यात. असं असतं म्हणाई. तुम्हाला काय कळायचं भांड्या हो, तुम्हीच लय शाने लागून गेलात काय? आम्ही मिशा बी कापीत नाहीत, केस कापीत नाहीत. अशी संस्कृती सांगती हिंदू धर्माची, वारकरी संप्रदायाची. श्रावण महिन्यामध्ये तुम्ही आम्हाला काय शिकवता परंपरा? आम्ही मुद्दाम नाही करत. 29 ऑगस्टला 2 वर्ष पूर्ण व्हायलेत आंदोलन, आणि ही तारीख काढलेली 3 महिने झाल्या आधी.
तेव्हा मला माहित बी नव्हतं गणपती बाप्पा बसणार आहे. पण अडचण काय बाबा, अडचण काय, काढली तर काढली, काय अडचण आहे? गणपती बाप्पाला आमचा काही व्यक्ती आहे का? आमचा गणपती बाप्पा आम्ही सगळे बसणार आहेत, आम्ही तर आमचा संगत घेऊन चाललो, आणखीन काय पाहिजे? विसर्जन आमच्या सगळ्या महाराष्ट्रातल्या, ग्रामीण महाराष्ट्रातल्या मानाच्या गणपतीचं विसर्जन यापर्यंत समुद्रात आहे. काय अडचण आहे का? काय अडचण आहे कोणाला? आम्ही जाऊ नये का विसर्जनाला मुंबईला? पण आमच्या बाप्पाला एकदा समुद्र बघून द्या ना. तुमचाच हमेशा बघतो 1.5 दिवसाचा, आमचा 11 दिवसाचा असतो, 10 दिवसाचा आहे, 12 दिवसाचा आहे, तुमचा 1.5 दिवसाचाच असतो. तुम्ही किती आखूड बुद्धीचे आहेत ते. मग आम्ही तरी 10-11 दिवस संभळितो आमच्या गणपती बाप्पाला, तुम्ही 1.5 दिवसाचाच काटाळातात. खरी संस्कृतीला आम्ही जपतो, आमचे तिकडे चाललेत. आमच्या डोक्यात तसं काही नसतं. आम्हाला एक रस्ता द्यावा, आम्ही आमचं शांततेत जाणार आहेत, शांततेत येणार आहेत. काही पोर आमच्या इथं गणपती बाप्पाला बसवणार आहेत, वापस आल्यावर विसर्जन करणार आहेत. काही पोरं आमचे गणपती बाप्पा आपण आपल्या गाडीवर घेऊन चाललो, आम्ही 4-5 देव बाप्पा बी चाललेले, तिथं देव बाप्पा भेटत नाही जरूर मुंबईत. इकडूनच चालले 4-5 देव बाप्पा आरती म्हणाल रोज. याच्यापेक्षा काय सेवा करायची? आणि एवढी रॅली होईल का देशात? विसर्जन मिरवणूक साधी आहे की हिंगोली पासून मुंबई पोहोच. खरं तर तुम्ही महाराष्ट्राचं आता मराठवाड्यात दौरा करताय. नेमकं आता उद्याच्या 29च्या आंदोलनामध्ये किती मराठा सोबत असतील आणि नेमकी ही सगळी पार्श्वभूमी काय असेल, महाराष्ट्रातील मराठा बांधवांना आज काय तुम्ही आव्हान करणार आहात? आकडा सांगणं अवघड आहे, कारण मी संवाद बैठका घेतोय, इतकं वातावरण ढवळून निघालंय. फडणवीस साहेबांनी अपमानास्पद मराठ्यांबद्दल बोललं गेलं, मराठ्याला डिवचलं गेलं, मराठ्यांना त्रास दिला गेला, मराठ्यांना याच्यामध्ये बोललं गेलं, खालच्या भाषेत बोललं गेलं की आम्ही मराठी मुंबईत येणार म्हणल्यावर कसं येतो, पोलिस बघून घेते. मराठी खोळून उठले. मराठीला एखाद्याने चॅलेंज केलं ना, मग मराठीला करायला लागेल. तुम्ही मराठ्याला गोडी गुलाबीनं त्याचा प्रश्न हाताळा, मग काय नाही. पण तुम्ही मराठ्याला जर चॅलेंज केलं ना, चांगल्या चांगल्याला पालथं टाकतोय मराठा, आणि मग त्यालाच मराठा म्हणायचा. जातवान मराठा घरी बसतच नाही बरं. 5 पट पहिल्यापेक्षा जर मराठी नाही दिसलं ना, आपलं नाव बोलतो ठेवा, 5 पट पहिल्यापेक्षा मुंबई इतके मराठी तुटून पडणार, मिळेल त्या वाहनात. काय मागच्या वेळी काही दिवसापूर्वी तुम्ही अशा पद्धतीनं मराठा आरक्षण मिळावं यासाठी मुंबईला गेले होते, तेव्हा एकदा डिस्कशन झालं, तेव्हा तो मोर्चा मागे वळला होता. आता यावेळेस तसं काही झालं, त्यांनी चर्चा करायचा रस्त्यात प्रयत्न केला, तर त्यांना काही संधी असणार आहे का? आणि सरकारला काय अल्टिमेट असणार आहे, काय संधी दिली जाऊ? संधी नसणार हे clear. प्रत्येक विषयावरती चर्चा झालेली आहे, वेळ दिलेला. हैदराबादच्या गॅजेटेड साठी त्यांना वेळ दिलेला आहे. 11 महिने झालं त्यांनी गॅजेटेड आणून शिंदे समितीनं 3दा-4दा वाचिलं. शिंदे समिती थांबवण्याच्या अगोदर सुद्धा 6 महिने त्याच्यावरती अभ्यास झालाय. ती थांबली, ती बंद केली गेली, पुन्हा सुरू केली शिंदे समिती, त्याच्यानंतर पण अभ्यास झालाय. ती नाही गॅजेटेडचा, सातारा संस्थाच्या बॉम्बे गव्हर्नमेंटचा पण ती झाला एक भाग. याच्यावरती चर्चा झाली, त्याच्यामुळे चर्चा होत नाही आता. सगळ्या सोयऱ्याच्या अधिसूचनेवरती मोर्चा झालाय, अधिसूचना काढली गेली, कायद्यात दुरुस्ती केली गेली, वेळ दिला 6 महिन्याचा त्यांना, तर आता त्या वेळेला 1.5 वर्ष झालं, म्हणून त्याच्यावर चर्चा होऊ शकत नाही. अंमलबजावणीच पाहिजे. मराठा आणि कुणबी एक आहे. ह्यो जी आर काढायसाठी 58 लाख नोंदीचा अहवाल आहे, पहिल्यांदा नव्हता. कायदा पारित करायला त्यांचं म्हणणं होतं कुठंतरी आधार लागतो, त्याशिवाय कायदा पारित होत नाही. आता 58 लाख नोंदीचा त्यांच्याकडे अहवाल आहे, त्यांची समिती आहे, त्यांनीच गठीत केली, त्यांचं सरकारी अहवाल सुद्धा त्यांनी स्वीकारला. याला काय करायचं ना, आम्हाला बघायचं त्यांचे किद्दम आहे आता. हो पहिला जात आहे, त्या मोर्चाचं स्वरूप कसं असणार आहे, त्यामध्ये कोणकोणते महिला वगैरे काय असणार का, लहानचे कुठले पुरस्कार नाही, स्वरूप काय असणार? स्वरूप शांततेत असणार आहे. आम्ही शांततेत जाणार, शांततेत येणार. कोणी जाळपोळ दगडफेक असं काहीही करणार नाही आमच्यातलं कुणीच. आमच्या शेजारी जरी कोणी केली, देवेंद्र फडणवीसांनी काही षडयंत्र रचून, अशी शंका आहे आम्हाला, षडयंत्र रचून लोक पाठवून जर धिंगाणा केला, जाळपोळ केली, दगडफेक केली, आमचे पोरं पळणार नाहीत, घाबरणार नाहीत, जागेवर उभा राहणार. त्याला उचलणार, गाडीत टाकणार पोलिसाच्या. ते तो लोक तू आम्हाला माहित नाही, कारण आम्ही जाळपोळ करत नाही. ही एक भाग. माय मावल्या सोबत मुंबईला नसणार आहेत. पावसाचे दिवस आहेत, त्यांची तिथं टॉयलेटची व्यवस्था, अमुक खूप अडचणी असतात, झोपायची व्यवस्था, तिथं आरामाली व्यवस्था. पोरं काय, आमचं पोराचं कसं आहे, पुढं रावटी टाकले आम्ही पुढं पडू. काही काही पोरांनी काय केलंय, कॅन्टर घेतले, पाऊस आला तर कॅन्टरातच झोपणार आहेत. काही काही ट्रॅक्टर घेतलेत, काही ट्रक घेतल्यात, काही जिपा घेतल्यात, तर जिपात झोपणार. काही
काही काही रावट्या घेतल्या ज्याच्याकडे झोपायची व्यवस्था नाही गाडी, त्यांनी रावट्या टाकणार आणि रावट्यावर झोपणार रावट्याखाली. त्याच्यामुळे माया मावल्या इकडचं आंदोलन सांभाळणार आहेत. इथं राहिलेले आमचे माणसं आणि माय मावल्या, तिथं जर एखाद्या लेकरा बाळाला काही पोलिसांनी, पोलीस म्हणजे फडणवीस आणि फडणवीस म्हणजे पोलीस, आम्ही पोलिसाला दोष देणार नाहीत, फडणवीसच घडून आणतो. फडणवीसने सांगितलं टप्पर होय पोलिसाची वळवळ करायची. एकही पोराला आणलं तर मागचे आमचे राहिले माणसं मावल्या, राज्य पुरं ठप्प होणार, बांधून रस्ता सुद्धा सुरू नाही राहणार आणि लाखानं येणार प्रत्येक आमदाराच्या आणि मंत्र्याच्या घराला पाडणार, प्रत्येक मंत्र्याच्या आमदाराच्या घराला पाडणार, शांततेत पाडणार. पुन्हा त्यांनी मुताला घालायला सुद्धा बाहेर नाही डोंबऱ्याच्या. त्यांचा विषय संपला कायमचा. फक्त तुम्ही एखाद्या पोरला आणून म्हणा मुंबईत मराठी काय करतात बघा तुम्ही राज्य. मुंबई पूर्ण जाम होऊ शकते, संपूर्ण व्यवस्था कोलमडू शकते, तर त्याचा परिणाम मुंबईकरांना भोगावा लागू शकतो. मुंबईकर आमचे आहेत, आम्ही त्यांचे आहेत. मुंबई आमची, आमची राजधानी, आम्हाला न्याय देणारी ती भूमी. तिथं प्रत्येक जण जातो तसं आम्ही पण चाललो. कुणाला त्रास द्यायचा आमचा उद्देश नाही, कारण तिथला दलित, मुस्लिम, मराठा, तिथले परप्रांतीय, तिथले मारवाडी, ख्रिश्चन, जैन बांधव, तिथले कुळी बांधव, आदिवासी बांधव, हे सगळे आमचे आहेत. आमच्यासाठी सज्ज झालेत. उलट ते गरीबाचे लेकर तिथे यायचे, तांब्यावर आणले. पुढे मुंबईत ठप्प करायचं आमचा काही उद्देश नाही. आणि ती अशी होतीच का व्हावी, आमच्या याच्यामुळे व्हायली होईल ते आमच्या ठप्पच असते. आता किलो ऐकतो आम्ही तुमच्या म्हणून, आमच्या इकडे पाणी साचलं की ठप्प झाली, तिकडून ते कोणच्या कोण पर्यटक बघायला आले म्हणून ठप्प झाली. रेल्वेचं ब्रेकच बिघडलं, तिचा गेअरच उपटून पडला खाली, त्याच्यामुळे ठप्प झाली. गेअरवर मसळी झोपल्या त्या रुळावर म्हणूनच ते झाली. आम्ही काय करू, एखाद्या विमानाला कबूतरच धडकलं, ठप्प झाली, त्याला आम्ही काय करू. तुमची ट्रॉफिक जाम होती, सिग्नल होती, आमच्यावर ढकलू नका. आम्ही गरीबाच्या लेकर न्यायासाठी यायला लागलो. आम्ही काय तिथं वाईट भूमिकेतून यायला लागलो. आम्हाला एक रस्ता द्या. तुमच्या सगळ्या पत्रकार बांधवाच्या माध्यमातून राज्य सरकारला सांगतो, हिंगोली नगरीतून जाहीरपणानं सांगतो, आडमुठापणा आमचा नाही. एक रस्ता द्या आम्हाला. दोन असते, एक तुम्हाला ठेवा, एक आम्हाला द्या. याकडे त्याकडेला ताण आहे का काही नाही. आणि याच्याही पुढचं सांगतो, मुंबईकरांसाठी ही विशेष बाब आहे. मुंबईकरांना हात जोडून विनंती, आम्ही लेकरा बाळाच्या न्यायासाठी यायला लागलो तर बाबा हो, तुमचेही लेकरा याच्यात मोठे होणार आहेत. आम्ही वाईट करायला नाही यायला लागलो, पण तुमच्यासाठी विशेष करून सांगतो, आम्ही यांना 2 वर्षापासून सांगतो आरक्षण द्या. त्याच्यानंतर 3 महिने झाला आम्ही याला फोन करून सांगतोय द्या म्हणून. काय चूक आहे आमची, यांनी 3 महिन्यात मार्ग नाही काढला म्हणून आम्हाला मुंबईला यायला लागतं. चूक सरकारची. मुंबईकरांनी सगळा दोष सरकारला द्यावा. मी दौरा करत असताना सातत्यानं आरोप करत आहे, संपवत आहे, तर ते नेमकं संपवण्याचं त्याची मुख्य कशी आहे, त्याची पद्धत कशी थोडक्यामध्ये, आणि तुम्ही मराठा नेत्यांना एक सावधानतेचा इशारा काय दिला. ते बघा, माझं कर्तव्य म्हणून बोललोय. त्यांनी काय आमच्यासाठी लय काय 5 पकवानाच्या ताटात करून ठेवलेले नव्हते मराठ्याच्या नेत्यांनी. पण कुठंतरी दिसतंय आम्ही गरीबाचे लेकर आहेत, आम्हाला गरीबाची माया येते तशी श्रीमंत मराठ्याची पण येते, म्हणून आम्ही त्यांना सांगायला लागलो. आणि ते काय शेंबडे लेकर आहेत होय, त्यांना कळत नाही. त्यांनाही कळतंय आपला कसा फेस पाडीला आहे म्हणून. एकदा घेऊस तर सत्ता स्थापन होस तर शिंदेना घेतलं. शिंदेला त्यांच्यात लाकूड घालायसाठी अजितदादाला आणलं. आता अजितदादा सोडून देते, बारीक बारीक पक्ष धरायला चालू केले. एक उदाहरण देऊ तुम्हाला, म्हणजे लक्षात येऊन जाईल. पहिल्यांदा ते काहीतरी आता हिंदूचे मोर्चे काढत होते, त्या टायमाला काय नाव दिलं का बुवा, हिंदू जननायक का हिंदू सम्राट काहीतरी नाव दिलं. एक आता नाव नाही घेत मी, एका नेत्याला ते नुसते सभा घ्यायचं हिंदूच्या. फडणवीस इतका डोकेबाज आहे, त्याने आता 3 जननायक केले, एकामेकाच्या बोकांडी बसून ठेवलेले 3. तू फुटला, तू येडवून करायला लागला ह्यो आता, ह्यो येडवून करायला लागला लगेच ह्यो आता, असं केलंय त्यांनी चौकून. पहिली भाजपाची रणनीती अशी नव्हती. भाजपाची रणनीती पहिली अशी अजिबात नव्हती. देवेंद्र फडणवीस म्हणजे भाजपला संपायला आलेला माणूस. भाजपमधले सुद्धा 8 दिवसांनी पेली त्यांनी. ते नितीन गडकरी साहेब दिल्ली सोडित नाहीत. खडसे साहेबाचं संभाळ वाजलं, ते मुनगंटीवार भाऊ ते सापडानच पुढे आहेत. असे तुम्हाला यादीत देईन बॉबी किती कार्यक्रम लावले. ते फक्त सत्ता पाहिजे, ओबीसी नको, हिंदू नको. का नको म्हणतो मी, त्यांचे विचार, त्या फडणवीस साहेबांचे असे विचार काय आहेत. आधी म्हणत होते मग हिंदूचं रक्त आहे, हिंदुत्व
आज ते रक्त बदललं, आता म्हणतो मग ओबीसीचं रक्त आहे. अरे बाबा तो रक्त कोणाचं आहे आम्हाला एकदा सांगा यार डीएनए. आता उद्या कोणाचा म्हणतो 70 यासाठी काय माहित. आता कोणावर म्हणतोय म्हणजे असा माणूस राज्याला घातक. क्लिअर असावा माणूस. यायला मी कसं म्हणतो मराठ्यासाठीच लढणार, पण गोरगरीब ओबीसीवर शेतकऱ्यावर अन्याय नाही करणार. बघा 27 तर शेतकऱ्याची कर्जमाफी करतो मला केली का रे? शेतकरी काय ओबीसी नाहीत का? लाडक्या बहिणीत ओबीसी नाहीत का? किती फसवतो यार. चालतं फसित कोणाला फोडीत कुंकड टाकीत त्याला मागं जोडीत दुसरा. हा एवढ्या वेळेला जोड केलाय तिने, एवढ्या वेळेला कळालाय हळूहळू. हा इकडचा जोर करून ठेवलाय त्याला लगेच. इतकं लय चाबरा आहे तो माणूस, म्हणजे फडणवीस म्हणलंय चाबरा माणूस. कवा कुणाला काय जोड उठी भरोसाच नाही त्याचा. आणि सगळ्याला तिकडे घेतलंय, सगळे सापडून आणले. प्रत्येक जातीचा एक 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 उभा करतो आणि पुन्हा दोन दोन उभा करतो. हे राजकारण चांगलं आहे. आपण क्लिअर असावं. ओबीसी साठी लढायचंय का, हिंदूसाठी लढायचंय का, शेतकऱ्यांसाठी लढायचंय का, मराठ्यासाठी लढायचंय. नुसते सत्ता सत्ता सत्ता. याच्यामुळं मोदी साहेब अडचणीत येणार आणि भाजपचं सरकार राज्यातला अडचणी येणार तर फडणवीस साहेबांमुळे, एकट्या साहेबांमुळे. नाही नाही त्याचं काय नाव सांगायचं, नाव घ्यायला की नाही ती. त्याला लाज वाटते आम्हाला त्याचे नाव घ्यायचे. कारण आमचा असून आमच्या आरक्षणाला विरोध करतो म्हणून आम्हाला लाज वाटते, नाही तर गर्व वाटला असता. हो गर्व वाटला असता, तरी पण विरोध करतो. या आरक्षणाच्या लढ्यामध्ये एवढा आक्रमकपणे बोलताय तुमच्या किंवा मराठा नेत्यांच्या जीवितवाला काही चुका आहे का? कोणाचे? या आरक्षणाच्या लढ्यादरम्यान तुम्ही रस्त्यावर येऊन आंदोलन केलं. माझ्या जीवाला धोका नाही, मी देत नाही. धोका सुद्धा सेंड लागतोय. मराठा नेत्याला काही धोका आहे का? ते काय कमी तालमीतले आहेत का काय? ते शान आहेत का काय तुमच्यावर मराठ्याचे नेते? आमची कुपाट लावली ते ना, आम्हाला काहीच मोठं नाही केलं तरी आम्हाला गरीबाला माया येते त्यांची. आमचे इतके मोठे असून जर आम्हाला मोठं केलं असतं तर आम्ही आज खंबीर त्यांच्या मागे गोटे घेऊन उभा राहिला असतो. आम्हाला एवढे मोठे असतो ते सोयीचे नाहीत, एवढे राजकीय करिअर खराब करायला लागले त्यांचं. असं नाही संपू शकत ते लय सगळ्या दुनियाचे भंगाराच्या तालमीत वाढल्यासारखे. ते काय सोयीचे काय? ज्यांना पाडायचे त्यांना पाडा असा इशारा दिला होता. त्याचा परिणाम मराठवाड्यामध्ये मोठ्या प्रमाणात झाल्याचं पाहायला मिळतं. मराठवाड्यात तुमच्या या आव्हानानंतर अनेक खासदार निवडून आले, अनपेक्षित होते ते निवडून आले. हे निवडून आलेल्या खासदारांना तुमच्या उमेदवारांना निवडून आलेल्या खासदारांना या मोर्चाच्या अनुषंगाने काय आव्हान असणार आहे? खासदार आमदार सगळेच मराठ्यामुळे आले. यांनी सगळ्यांनी सहभागी होणं आवश्यक आहे गरीबाच्या लेकरासाठी. खासदार असतील, मंत्री असतील, आमदार असतील, माजी आमदार असतील, यांनी सगळ्यांनी. माजी आमदार झाला म्हणून मराठ्याला सोडायचं नाही. लोकांनी तू पडला म्हणून तू लोकांबरोबर राह ना, यासाठी मतदान केलं का लोकांना तुला? आणि निवडून येणारा निवडून आला म्हणून तू सर्वांसोबत राहणार का, यासाठी मतदान केलं का? माझं आव्हान आहे सगळ्यांना, लोक हुशार आहेत, गरीब बोलत नसतो. ते तर येतीलच, नाही आले तर आम्ही त्यांना बघू, त्यांचा पुढे बाजार उठू. आल्याच निवड नका पुन्हा. हा त्यांचा बाजार उठू, जे दिसणार नाही त्याच्यात. पण काही आमच्याकडे भावी आमदार यायचे, 3-4 हजार आमदार आले माझ्याकडे. भावी आमदार तिकीट मागायला त्या टायमाला. त्यातले काही जण सापडणारच. आमच्या गरीब मराठ्याच्या मतावर त्याला मोठं होईल होतं. त्याला आमच्या गरीबाच्या मतावर मोठं व्हायचं होतं. मला मराठ्यांच्याच एकजुटीवर मराठ्यांनाच मोठं करायचं होतं. तो फरक होता. त्याला नाही मिळाल्यामुळे ते सापडा नाही. आता काही जण बरं का त्यातले अर्धे आहेत आणखी. माझं त्यांना खरं करून आव्हान, तुमच्या प्रतिष्ठेसाठी सांगायला लागलो. गरीब ध्यानात ठेवतात. गरीब काय म्हणतात माहितीये का? मला येऊन मायला तू पाहिलं लय पळत होता बाटात घ्यायला, आता दिसत नाही खेड्या पाऱ्यात. त्याला नाही म्हणणार, कारण ते दादा असं डेअरिंग करीन गरीब घेत असतो म्हणत नाही. तुमचं करिअर तुम्हाला आयुष्यात गुलाल लागू द्यायचे नाहीत मराठी. हो तुम्ही ज्या रेस मध्ये होतात ना, तुम्ही जर आता बैठकाला नाही गेलं, लोक कानाला लागले माझ्याजवळ टीव्ही येत नाही. तो मग काय त्या टायमात तिकीट मागाय पुरता चालता का? भावी आमदार त्यासाठी गांतरवळ चॅक्टर देऊन झोपत होता का तिथं काट्या कुट्या? आता कसं काय दिसत नाही? आपल्यासाठी त्याला लढायचं नाही का? तुला नाही उत्तर देत ते कधी. भावी आमदारांनी लक्षात ठेवा. पण मला येऊन सांगतात काय देत नाही तुला उत्तर? गरीब असते देतेत ते म्हणतात, मग पुढे आहे आपल्याच हातात, बघतोच मग आम्ही बी. हे ध्यानात ठेवा. म्हणून सगळेच सक्रिय व्हा, जातीचं कल्याण होईल तुमचं नसन झालं तरी बी. म्हणून खासदार, आमदार, मंत्री, माजी आमदार, सगळे नगरसेवक, सरपंच, माजी सरपंच, सभापती, जिल्हा परिषद, पंचायत समिती, नगरसेवक, नगराध्यक्ष, महापौर, भावी
आमदार, भावी सरपंच, सदस्य सगळे मुंबईला चालत जातीला मोठा करा एवढी विनंती करतो. थांबतो. धन्यवाद. लोकसभेला तुम्ही विधानसभेमध्ये मतदारांचा भोट झाला का? 2024च्या विधानसभेमध्ये तुमच्यासोबत जे मराठा नेते होते ते आता दिसत नाही असं म्हणताय तुम्ही, आणि ते नेते या याच्यामध्ये दिसत नाही, लोकही म्हणतात मराठा समाजाचे. मग यांना आता काय संदेश आहे, काय आव्हान आहे? यांना जे दिसत नाही त्यांना काही संधी आहे का आता? तेच सांगितलं मी त्यांना की तुम्ही मराठी एक आलते म्हणून ह्या मराठ्याच्या ताकदीच्या जोरावरती तुम्हाला मोठं व्हायचं होतं, पण मला मराठी एक झाले त्यांच्या ताकदीवरती त्यांनाच मराठ्यांनाच मोठं करायचं होतं. तुम्हाला तुमचा फायदा साधायचा होता, पण मला मराठीचं वाटलं पण होऊ द्यायचं नव्हतं ना. पण मराठी आता बोलायला लागले. मला तो आता दिसत नाही भावी आमदार तिकीट मागणारा, त्याला नाही बोलत, कारण तो दादा असं किंवा नको त्रास देईल एखादा टाकल्यावर, म्हणून ते बोलत नाहीत. पण ध्यानात पक्क आहे गरीबाच्या, त्याच्यामुळे तुला पुढं कधी करिअर असेल पण त्यांना तर तू संधी देणार आहेत का तुम्ही? नाही, माझ्याकडे काही संबंध नाही, मला राजकारण करायचं नाही. त्याच्यासाठी सांगायलो मी, हुशार झाला तर झाला, की लोक म्हणते तू तवा आला नाही ना आता बरा आला. लोक मतदान बोलत नाहीत, पण मतदानच नाही करा, गुलाल नाही लागून त्याच्या आयुष्यावर. म्हणून जेवढे रेस मध्ये होते ना, कमीत कमी जातीसाठी पळा, समाज तुम्हाला विसरणार नाही हे सावध करायला मी त्यांना. समाज विसरणार नाही आणि सगळे मुंबईला चला यावेळी. जेव्हा दिसणार नाही त्याचा खोटा चुकणार आहे मराठी आभारी. पाटील, मला एक सांगा, तुम्ही वारंवार म्हणत आहात गळतीचा शब्द नेहमीचा आहे किंवा मराठी गुलाल लागू देणार नाही, मात्र हा गुलाल मराठीने लावलेला आहे. तर मग आपण यश आलेलं असं वाटत नाही का कुठं? कारण मराठीने त्यांना निवडून दिलेला आहे, पण मग आता अपयश वाटत काय काय असतं, माणसाच्या विचारावर असतं. गलीचे विचार, गद्दार विचार असले, या मराठ्यांविषयी द्वेषानं भरलेला जर माणूस असला विचारानं, हक्कच जर त्याच्या मनात पक्का झालेला असतो, तर हाचा माणूस उलटतोच. वाटलं होतं मराठ्याला की आता सत्तेवर बसलाय, आता नाही उलटणार कधीच, मराठ्यांना न्याय देतील, गरिबांच्या लेकरासाठी झटतील, लेकराला बाळाला आरक्षण देतील. परंतु उलटाले इतक्या लवकर गद्दारी करतील, इतक्या लवकर उलटतील, इतक्या लवकर बेमान मराठ्यांशी होतील असं मराठ्यांना वाटलं नव्हतं. आता सरळ करते मराठी. बघा तुम्ही आता मुंबईला कशा सरळ करते सगळ्या. मुंबईत 5 पटीत मराठी घुसणार आहेत आता कसे नीट करतात तुम्ही नुसतं बघा आता कसे मराठी नीट करतात. शेवटचा प्रश्न आहे, लोकसभेमध्ये तुम्ही या लोकांना दणका दिला, विधानसभेमध्ये यांना पाडा म्हणून तुम्ही सगळं रान ठेवलं. तुमच्या या सगळ्यांना यश येत असताना अचानक ते निवडून आले, तर काही मतदार याद्यांमध्ये घोळ वगैरे आहे का? तुम्ही मी याच्याकडे पारदर्शक मी विधानसभेला पाडा म्हणलो नाही, मी मैदानात बी नव्हतो. हा. ज्याला खुमखुमे असेल ना की ते पाडा मानला तरी मी पडलो नाही, 2029 ला बघू मग तसा मानणार आला. या आताचं काय? आतापर्यंत ते मी वेगळं आहे 2 वर्षाचा तुमचा. मी मैदानात पाडा म्हटले होते अनेक ठिकाणी. लोकसभेला हा पडले नाहीत. लोकसभेत सगळे पडले ना. पण आमचा प्रश्न राज्यातलं असा कोण आहे, राहिलं? लोकसभेत राज्यात कोण राहिलं? पाटील, दिल्लीमध्ये विधानसभेला विधानसभेत तुम्हाला लावला नाही. पाडा. सांगतो तुम्हाला आठवण आणून देतो. लोकसभेला पाडा म्हणलो होतो, नाव घेऊन नाही, ज्याला पाडायचं त्याला. त्यावेळेस मी नाव कुठल्या पक्षाचं कोणाचं घेतलं नव्हतं. विधानसभेला मी जाहीर डिक्लेअर केलं होतं, मी राज्यात कुठेही जाणार नाही. तुम्हाला ज्याला पाडायचं त्याला पाडा, ज्याला निवडून आणायचं त्याला आणा, समाजाच्या हातात आहे, मला काही लोक विधानसभेला देणं घेणं नाही, हे शब्द आहेत माझे. मी जर मैदानात असतो ना, मग तुम्हाला कस काय वेगळाच कळाला असता. तर आम्हाला दोन्ही मनात आरक्षण देतो, आम्हाला लढूनच मिळवावं लागलं असतं, संघर्षच करावा लागला असता. काय करता पळून कोणासाठी? आमचं समीकरण जुळलं नाही हो, सगळ्यात मोठा प्रॉब्लेम तिथं झाला. आमचा दलित मुस्लिम जर प्रॉब्लेम मराठा जर समीकरण जुळलं असतं ना, यांचा धुराळाच काढला. जिल्हा परिषद समीकरण जुळण्याचा प्रयत्न राहणार आहे का? नाही एवढं खालच्या जगात पडत नाही, खालच्या जगात पडत नाही. पण जर का यांनी आरक्षण नाही दिलं, मग पुढे बघू समाज काय आणि करेल. दिल्लीच्या रस्त्यावर 300 खासदार आले होते आणि त्याचं कारण असं होतं की मतदार याद्यामध्ये घोळ झालाय आणि ते राहुल गांधींनी प्रत्यक्ष पुराव्यानिशी आणलंय. तर मतदार याद्यांमध्ये घोळ झाला आहे का? विधानसभा निवडणूक पारदर्शक पार पडली, तुमचं मत काय आहे? मला नाही वाटत हो. मी खरं बोलणारा माणूस, मला वाटत नाही की गोळ झाला असं. कशावर म्हणतो मी? लोकसभेला पटापट पडले हो. त्यांना मोदी साहेब गरजेचे होते राज्यापेक्षा. त्याला तिथं त्यांना टेक नाही घ्यावं लागले, नितीश कुमारांचे, त्या चंद्रबाबू भाऊचे, असे सगळे कोण टेक न घ्यायला लागले. त्यांना ते महत्वाचं होतं सगळ्यात जास्त. आणि म्हणून मला वाटतं बरं का, पण मी काय तज्ञ नाही त्यातला, त्या मशन मधला त्याचा असू बी शकतं. लयच आभारी आहे, सांगता येत नाही, केली असं काढी पुढं सांगता येत नाही, पण आपण त्यातला तज्ञ नाही.
काय तुमचं? नाही नाही त्यातलं माहित नाही, त्यात काय सांगू मी म्हणलो ना, मी त्यातलं एक तज्ञ नाही. करू शकतेत काढी नमुने बाजी अभ्यास आहे महाराष्ट्राचा. आणि काही आमचा नाही ना त्या. हा राहुल गांधींना मतदार याद्या पुढे काढताय का कुणाच्या नावासमोर नावं आहेत बापाची नावं बदललेली आहेत काय वाटतं? बदलू शकतं माझे बापाचे नाव, आज्याचे नाव, आडनाव बदलू शकतं. पण मी सांगितलं होतं त्यात खरंच तज्ञ नाही, पण मला लोकसभेवरून वाटतं की नसावं. कारण लोकसभेला रपारप पडले आणि हे तरी किती मतांनी पडले हो, हे गेले खचून जाते भेकड जाऊन. 5-5 आणि 3-3 हजार मतांनी पडले त्याला काय भेटायचं, टाईट राहायचं सगळ्यांनी. महाविकास घोंगडी आघाडी ती, त्याला टाईट राहायचं असं. त्याला काय 2-2, 3-3 हजार मतांनी पडले तर त्याला काय पडणं म्हणते तो. 115 त्यांचे असेल ते 10-12 हजाराच्या आतले. त्याला काय एवढं गोळ 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 तर गोळ. त्याला बी असं भाऊ, मी सांगतो मी तज्ञ नाही त्याच्यामुळे मी हा उत्तर देत नाही, नाही देत नाही. त्यातलं करू शकते ते कोणचं वायर पुढे जोडू शकते लय नमुने वाटत. आज दादाचं वायर त्यांनी भाजपला जोडिलंय, ते वायर सगळे बल्ब उडीत तरी आज दादाचं वायर जोडिलं देईल. शिंदे साहेबाचं वायर जोडिलं त्यांनी. माननीय बाळासाहेब ठाकरे साहेबांची शिवसेना सुद्धा मोडली. शरद पवार साहेबाची ते कोणचं काँग्रेस आहे ते? ते काँग्रेस मोडीलं. कुणाला मोडीत येते ते मध्ये ते धनगर बांधवाचे नेते कोण येत होते, हा त्यांचा अपक्ष मोडीला. ते शेतकरी संघटनेचा अपक्ष मोडीला. त्या साधा भाऊंना एकीकडे घेतलं, ते राजू शेट्टी भाऊ एकीकडे घेतलं, ते विदर्भातले कोण नेते तरी हा ते तुपकरांना एकीकडे घेतलं, सगळं इतकंच करून ठेवतात. ते बीडला पडलेला तसंच केलंय. सगळीकडे हीच प्रथा आहे त्यांची. बरोबर राईट, ते छोटे छोटे पक्ष संपवते. त्याच्यासाठी राज्यातल्या आणि देशातल्या छोट्या पक्षांनी सावध व्हायला पाहिजे. हो, त्यांच्यासाठी आम्हाला काय धोका नाही. पाटील म्हणताय की ते काही मोडतोड करतात त्या वारी पुढे जोडतात. मराठा समाजाची वायरी पिटकरी का जोडतात? आता 19 आकडला जोडितच नाही आम्ही, असे वायर जोडितो. हा तुम्ही बघाच आता कसे वायर जोडित. त्या बैठकीत गेली खूप 4 ठिकाणी लांब तोंडाचा उत्तर आमचं पालक प्रश्न होतो असं म्हणजे त्यांनी व्यंग पण काढलं. कोण म्हणलं हे? उत्तर कोणाला द्यावा? ज्याला गिनतच नाही तर आम्ही त्याला महत्व देत नाहीत, मोजीत नाही, आम्ही चुकतच नाही. आता काही पचाटच सवय, त्याला काय करावं आम्ही बोललो का? त्यांना कधी विरोधक मानलं का आयुष्यात? धनगर बांधवाला त्यांना कुणाला कधी आयुष्यात मानणार बी नाही. त्यांना विरोधक मानला नाही, आयुष्यात मानणार सुद्धा नाही. अरे जातीसाठी लढावं आपल्या, त्यांना आरक्षणाची गरज आहे. बिचारे तिथं डोंगरात, दऱ्यात, खोऱ्यात शेळ्या मेंढ्या चालून पोटं भरवते, लेकरात शिकवते. ते उंचीवर जायचं बघा, त्याच्यासाठी ताकद लावा. मराठ्याला विरोध करायला कशाला ताकद लावा? आणि कशाला नाराजी पसरायची धनगरात, मराठ्यात, ओबीसीत विनाकारण? विकत भांडण घ्यायची गरज आहे का फडणवीसचं ऐकून? काय गरज पडली? समाजाचं चांगलं आहे, आपलं गाव खेड्यात चांगलं आहे, इतकं मस्त असताना. तर भाजपचे गोपीनाथ मुंडे जर असते तर आज तुमच्या आरक्षणाला त्यांनी पाठिंबा दिला असता का? परिस्थिती काय असते तत्कालीन भाजपचे नेते असते ते आज तुम्हाला मदत करत नाहीत गोरगरीब मराठ्यांना? नाही नाही, हे आता जर विषय झाला. पाटील त्याची वेगळाच प्रश्न वेगळा आहे. आपण सुद्धा म्हणजे हक्काची लढाई लढताय आणि आदिवासी समाजामध्ये मुलं महिनाभरापासून साखळी उपोषण करत होती. नाशिकला देखील त्या मुलांचं आंदोलन झालं, परभणीत देखील उपोषणाला होते. मोठा मोर्चा पण निघाला. त्यांच्या जागांचा डोंगरदऱ्यात राहणारे लोक आहेत, त्याच्यासाठी आपण त्या प्रश्न उचलणार आहात का आदिवासी? का नाही उचलणार? मला जर त्या पोरांनी येऊन सांगितलं काय अडचणी आहे, मागं लागलोच म्हणून समजायचं. मी जातपात पाळत नाही भाऊ, मराठ्यांसाठी आरक्षण मागतोय, मी जातपात पाळत नाही. त्यांचे काही अडचणी असताना आता आम्हाला राजपूत समाजाने सांगितलं, काहीकडे समाजाने सांगितलं, कोळी बांधवांनी सांगितलं की आमचे हे प्रश्न आहेत, ते मांडायला सुरुवात केली होती. मी ठेवत नाही, मी कशीच मानत नाही. धनगर वंजारी, आता त्या महादेव मुंडेच्या ताई ना, त्यांना सुद्धा न्यायासाठी आम्ही मैदानात आलो. दिखाऊपणा नाही केला. जातवान जर असतो ना, कट्टर जातीवादी जर असतो तर म्हणलं असतो मोर्चात आलो, बैठकाला आलो, आता न्याय मिळाला, मी काय करू? त्यांच्या 3 मागण्या होत्या, 6 दिवसाच्या आतच कडीला लावल्या. पुन्हा मी तसलं दलित असो, मुस्लिम असो, जातीवाद नाही करत, फक्त माझ्या लेकराला आरक्षण मागतो. पण ते आता फडणवीसांनी काही लोक पेरलेत, जातीवादी म्हणा आणि मग ओबीसी मराठ्यात दुरावा निर्माण करायचा. पण माझं ओबीसी बांधवांना जोडून विनंती, तुमच्यात आणि आमच्यात विनाकारण हे सरकार वाद पेटवत आहे. मराठ्यांनी ओबीसीच्या अंगावर जायचं नाही आणि ओबीसीने सुद्धा यायचं नाही. आपण शेवटी भाऊ त्याच्या गावात राहावं लागतंय.
आपल्या सुखादुखात राहावं लागतं. कोणाचं ऐकून आपण अजिबात नाराजी अंगावर घ्यायच्या नाही. आमचं हक्काचं आरक्षण आहे तेच आम्ही घेतोय. हेही ओबीसी बांधवाला सांगतो. आमच्या नोंदी आहेत ते आम्ही घेतोय. आमचा 7/12 सापडला म्हणल्यावर आमचं वावर आम्ही घेणार. आमचं गॅजेटियर आहे, सरकारी नोंदी आहेत ते आम्ही घेतोय. मराठा आणि कुणबी एक आहे तो GR आम्ही घेतोय. आमचा हक्क जे आहे तेच घेतोय. एक्स्ट्रा आम्ही घेत नाहीत. म्हणून गोरगरीब ओबीसीला वाटतं आता मराठीत जर नोंदी सापडायला लागल्या तर त्यांच्या लेकर बाळाला विरोध करू नये मराठ्याच्या. काय केलंय मराठ्याच्या गरीबाच्या लेकर बाळा हे ओबीसीला पण वाटतंय. नेते दम नाही तरी त्याच्यामुळे त्यांना काय वळवळ करायची आरडायचं आरडू द्या. आम्ही त्यांना दोषच देत नाही कुणाला. याला दोषी फक्त फडणवीस साहेब आहेत. ते लोकांना पुढे घालतील. तुम्ही आता मोदीचा विषय काढला. मोदी असतानाही प्रशासन दरबारी अनेकांना न्याय मिळत नाही अशी तक्रार घेतात. प्रशासन याच्यावरती कारवाई. मुद्दाम नोंदी असून प्रमाणपत्र देत नाहीत, व्हॅलिडिटी देत नाहीत. मराठ्यांचे लेकर मोठे व्हायला लागले, यांच्या पोटात दुखा लागले. म्हणून यांना सगळ्या मागण्याच्या बद्दल आता आम्ही 29 ऑगस्टला यांना सरळच करणार. मराठ्यांना आव्हान आहे फक्त आता सगळे मुंबईत घुसा, चला शांततेत. एकाने पण घरी राहायचं नाही. एक शेवटचा प्रश्न आहे. वसमत तालुक्यात मूळ जिल्ह्याचं वसमत तालुका वापी गाव आहे. त्यांनी तुम्हाला निवेदन दिले की आमच्या हे कुणबी प्रमाणपत्र दिल्यात मात्र व्हॅलिडिटी निघत नाही, अडचणी येतात. त्याच्यासाठी आपण यांना काय म्हणतो? मी लगेच आता सांगतो. प्रेस संपली की लगेच शिरसाट साहेब त्याचे त्या विभागाचे मंत्री महोदय आहेत, त्यांना फोन करून सांगतो की तुमच्या अधिकाऱ्यांना सांगा व्हॅलिडिटी आज द्यायची. चलो धन्यवाद.